जे घडून गेले ते चांगलेच घडले. जे घडते ते चांगल्यासाठीच घडते आणि जे घडणार आहे ते चांगलेच घडणार आहे. त्यामुळे परमेश्वरावर विश्वास ठेवून चांगली कर्मे करत राहा. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. श्री स्वामी समर्थ. स्वामी आपल्याला या संदेशाद्वारे म्हणत आहेत की, माझ्या प्रेमळ भक्ता, आज मी तुझ्यापुढे घेऊन आलेला हा दैवी संदेश तुझ्यासाठी खरोखरच भाग्याचा ठरणार आहे. तुझ्या आयुष्यातील मोठे संकट संपले जाईल. तुला मोठी गोड बातमी मिळेल. म्हणून आज मी पाठवलेला हा संदेश तू अजिबात दुर्लक्षित करू नकोस आणि अजिबात या संदेशाकडे कानाडोळा करू नकोस. स्वामी भक्तांनो, स्वामींचा आजचा हा दैवी स्वरूपी संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐकावा. आणि जर तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर तुम्ही या संदेशाला एक लाईक अवश्य करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामींच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कोणी विचारलं की आयुष्यात काय गमावलं आणि काय मिळालं, तेव्हा सरळ तुम्ही सांगा की जे गेलं ते माझं नव्हतं, जे मिळालं ते स्वामींनी माझ्यासाठीच ठेवलेलं होतं. जिथे मी जास्त काही मागत नाही आणि स्वामी मला कधीच कमी पडू देत नाही, हीच स्वामींची लीला आहे, हे तुम्ही ठामपणे सांगून टाका. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चिंत आहे, ठिकाण देखील निश्चित आहे. प्रेमळ भक्ता, तू कुठे जात नसतो तर तुला तिथे नेले जाते. खेळ तुमचा नसतोच, खेळ तर स्वामींचा असतो. फक्त तुम्ही स्वामींवर मात्र विश्वास नक्कीच ठेवला पाहिजे. बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा नेहमी मनाचा वापर करणारे लोक जास्त काळ चांगले असतात. कारण बुद्धीचा वापर करणारे लोक आधी स्वतःचा विचार करतात, पण मनाचा वापर करणारे लोक सर्वात आधी दुसऱ्यांचा विचार करतात. आणि जो स्वतःसोबत दुसऱ्यांच्याही प्रगतीचा विचार करतो, त्याची मात्र प्रगती कधीही भगवंत थांबवत नाही, हे नक्कीच खरं आहे. अत्यंत कठीण प्रसंगात होणारा शेवटचा चमत्कार म्हणजे स्वामी म्हणून तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवा आणि नेहमी स्वामींचे असेच दैवी संदेश तुम्ही अगदी शांत मनाने ऐकत चला. सुखाती स्वामींची आठवण मात्र व्हायला पाहिजे. दुःखात तर त्यांची आठवण होतच असते. अशी आठवण जर होऊ लागली तर मग आणखी एक पटते की आपली सगळी सुखे आणि दुःखे त्यांनीच स्वीकारलेली आहेत. एकदा त्यांनी स्वीकारली आहे म्हटले की मग आपण चिंताहित होतो. करून बघा हा प्रयोग. आपण एकदमच शांत होतो. डोक्याला काही ताप मात्र उरत नाही. मग फक्त दिवस वाट्याला आलेली कर्तव्य सांभाळून व प्रत्यक्ष त्यांचे स्मरण ठेवून आनंदाने मात्र आपण घालवायचे आणि निस्वार्थ मनाने स्वामींची भक्ती आपण नक्कीच केली पाहिजे. एकटी उभे राहण्याची तुम्ही मात्र तुमच्या अंगी हिंमत ठेवा. प्रत्यक्ष जग तुम्हाला ज्ञान देईल, पण साथ कधीही तुम्हाला देणार नाही. जो नेहमी दिसण्यावर जातो तो मात्र हमखास फसतो. जो डोळ्यांतील इतर लोकांचा भाव ओळखतो तो मात्र त्यांचे मन देखील जिंकत असतो. पण जो मनातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो तो मन जिंकून कायम हृदयात राहतो, हे मात्र नक्कीच खरं. देवाला दिलेला वेळ कधीच वाया जात नाही, हे कालही सत्य होतं आणि पुढेही सत्य राहणार आहे. जीवनात पैसा कधीही तुम्हाला मिळवता येईल, पण एकदा निघून गेलेली वेळ आणि व्यक्ती पुन्हा कधीही तुम्हाला मिळवता येणार नाही, हे मात्र नक्कीच खरे. देवा सरू दे माझे मीपण, तुझ्या दर्शनी उजळो जीवन. नित्य करावे तुझेच चिंतन, तुझ्या धुळीचे भाळी भूषण. सदैव राहो ओठांवरती तुझे गुणगाण. हे नेहमी राहू देत आमच्या पाठीशी, हीच प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. तुमच्या चरणांशी. सुखाच्या हिरवळीवर चालताना दुःखाचे काटे लपून लपून आपल्याला टोचतातच. ते आपल्याला भानावर आणण्यासाठी म्हणून तुम्हाला स्वामींनी अडचणी दिलेल्या आहेत. तर त्या अडचणी तुम्हाला भानावर आणण्यासाठी, तसेच गर्व होऊ नये व प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजून जावे, याचमुळे स्वामींनी तुम्हालाही तुमच्या जीवनामध्ये अडचणी दिलेल्या आहेत. पण तुम्ही घाबरू नका, तुम्ही भिवूनही जाऊ नका. स्वामींच्या योजनेवर तुम्ही विश्वास ठेवायला शिका. हेच तुमच्यासाठी उत्तम गोष्टी आहेत. स्वामी हो जाणले समर्था, तुम्ही माझे मनीचे भाव.
म्हणून ओठांवर असते फक्त श्री स्वामी समर्थ नावं. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाशक्ती जेथे उभ्या टाकताती, तेथे सर्व सिद्धीपदी लोलाती. असे सर्व समर्था तो हा समर्थ. परब्रह्म साक्षात श्री गुरुदेव दत्त. स्वामी भक्तांनो, तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आयुष्य हे दुसऱ्याच्या धाकात नाही, तर तुम्ही स्वतःच्या थाटात जगायला शिका. कारण जर तुम्ही तुमचं आयुष्य हे दुसऱ्याच्या थाटात जगायला शिकाल, तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर मागे जाल. आणि स्वतःच्या थाटामध्ये तुम्ही तुमचं आयुष्य जगाल, तर नक्कीच तुम्हाला देखील गर्व होईल आणि स्वतःवर अभिमान वाटेल. हे मात्र नक्कीच खरं. यशात माझ्या स्वामी सारा तुमचाच वाटा आहे. माझ्या सुखाचे कारण फक्त स्वामी माऊली तुमचीच कृपा आहे. स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही, ते सुख मात्र स्वामींच्या चरणाशी आहे. कितीही मोठी समस्या असू द्या, हे गुरु माऊली नेहमी आपल्या पाठीशी असतात. आणि श्री स्वामी समर्थ या नावातच मोठे प्रत्यक्ष समाधान आहे. जर तुमच्या इच्छा वाढवण्याऐवजी तुम्ही तुमच्या क्षमता विकसित केल्या, तर आयुष्याच्या भूसागरातून तरुणही तुम्ही जाल आणि यशस्वी देखील तुम्ही नक्कीच व्हाल. परिस्थिती विरोधात जाते तेव्हा तुम्ही महागार घेण्याऐवजी संघर्षाची मात्र तयारी करत चला. कारण हे कलियुग आहे. प्रत्यक्ष इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला मात्र लुटलं जातं. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता या दोन्ही गोष्टी उपलब्ध असतात. फरक फक्त इतकाच आहे की जो नेहमी मनापासून पाहतो त्याला मात्र गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला मात्र नेहमी कमतरता दिसते. पण श्रीकृष्ण म्हणतात, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल, तर तुम्ही सर्वप्रथम प्रत्येक व्यक्तीमध्ये असलेली गुणवत्ता पाहायला शिका. कारण इथे सर्व गुणसंपन्न कोणीही नाही. प्रत्येकामध्ये कुठली ना कुठली वाईट सवय नक्कीच असते. त्याला मात्र तुम्ही दुर्लक्ष करायला शिका. एखाद्याला चुकीसाठी क्षमा करण्याइतके चांगले तुम्ही नक्कीच व्हा, पण पुन्हा त्यांच्यावर विश्वास ठेवण्याइतके मूर्ख मात्र तुम्ही नक्कीच होऊ नका. तो सर्व बघतोय. तुमची प्रार्थना, तुमचा संघर्ष, तुमच्या वेदना, तुमचा संयम, तुमचे कर्म. योग्य वेळ आल्यानंतर तो तुम्हाला इतकं देईल की मागायला अर्थ मात्र उरणार नाही. हे नक्कीच खरे. अमृताचे बोल हे स्वामीनाथा प्रेमाने भरलेले तुम्हाला डोळे दे. श्रद्धेने झुकणारे मस्तक दे. मदत करणारे तुम्हाला हात दे व सन्मान मार्गावर प्रत्यक्ष चालणारे मला पाय दे. नामस्मरण करणारे मला एक चांगले मन दे आणि अंतिम श्वास तुझ्या चरणाशी मात्र नक्कीच विसावू दे. तूच रे स्वामी आवरशील मजला, तूच दाखवशील वाट. तुझ्यामुळेच आमचे कौतुक, तुझ्यामुळेच रे माझी शान. म्हणूनच लोक येता जाता म्हणतात, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर स्वामी भक्तांनो, स्वामी तुम्हाला जीवन उपयोगी संदेश देत आहेत. म्हणून तुम्ही आज कानाडोळा करू नका. तत्व आणि मानवी मूल्य हीच बाब महत्त्वाची असते. इसापनती म्हटल्यावर लांडगा बोलेलच कसा, हा प्रश्न मात्र विचारायचा नसतो. तो जे सांगतो त्याने आयुष्य सोपं केलं तर ती नक्कीच आकाशवाणी समजावी. मतितार्थ महत्त्वाचा. सगळ्याच गोष्टींकडे तर्क आणि संशयाने पाहायचं नसतं. हेतू आणि मर्म जाणून घेण्याची वृत्ती मात्र नक्कीच तुमच्या अंगी असली पाहिजे. बंद दरवाजांचे एकजूट पटकन होते, कारण त्या दरवाजांच्या पल्ल्याआड माणसे यांची घरं असतात. हे देखील तितकंच खरं. स्वामी सांगतात, निर्माण होणाऱ्या भावना प्रकट करायच्या नाहीत. अंगवळणी पाडून घेता घेता कातडीत चिलखत कधी होतं हे स्वतःलाही कधी समजणार नाही. लोक खरं मनात बोलतात आणि खोटं जगाला ओरडून सांगतात. ही एक सत्यता आहे. माणसांना जिंकणं सगळं सोपं असतं. हसतमुख चेहरा ठेवून हसणं, बस, बाकी काही लागत नाही. म्हणून तुम्ही तुमचा चेहरा नेहमी हसतमुख ठेवा. कारण जर तुम्ही तुमचा चेहरा नेहमी दुःखी ठेवलात, तर तुम्हाला पाहून इतर लोकही दुःखी होतील आणि ते मात्र तुमच्यापासून लांब जायला लागतील. म्हणून स्वामी सांगतात, अडचणी कितीही असू देत, संकटे कितीही असू देत, जर तुझे कर्म चांगले असतील तर बास, तू माझ्यावर विश्वास ठेव. योग्य वेळ आल्यानंतर मी इतकं काही देईन की मागायला अर्थ देखील उरणार नाही.
प्रत्यक्ष कृती घडली की ती कशी घडली याचे कारण आपण शोधू लागतो. कधी स्वतःच्या समाधानासाठी, कधी समर्थनासाठी. इतरांना मात्र सुचत नाही असं देखील नसतं. ज्यांना नुसतं सुचतं ते फक्त आयुष्यभर मला हेच म्हणायचं होतं असं म्हणत राहतात. सुचल्यावर जे त्याच्यावर चिंतन करतात पण कृती कधी करत नाहीत, ते सगळे आणि जे कृतीत करतात ते मात्र संत असतात. हे देखील तितकेच खरे. सोन्याकडून सुवाच्याची अपेक्षा मुळीच नसते, पण कमीत कमी सोन्याचे गुणधर्म तरी पूर्णत्वाने हवेत की नाहीत. अपूर्णतेत मजा आहे, पण माणूस ते कुठेपर्यंत मांडतो. जोपर्यंत अपूर्णता त्याच्या वाटेला येत नाही तोपर्यंत मात्र तो प्रत्यक्ष त्या गोष्टी गृहीत ठेवतो. कधीही खोट्या भ्रमात जगण्यापेक्षा वास्तवाचे चटके बसलेले हे तुमच्यासाठी कधीही चांगले असतात. निदान पुढे जाऊन आयुष्याची राख रांगोळी तरी होणार नाही. म्हणून तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात करत आहेत त्या योग्यच करत आहेत. स्वामी माऊली तुमच्या पाठीशी आहेत आणि नेहमी ते तुमच्या पाठीशी राहतील, हे मात्र नक्कीच खरे. माणसावर फुली मारून त्याला पुसून म्हणजे त्या वृत्ती अनुभवाला नाकारणे. अशा माणसाला किती अंतरावरून पाहायचं हे मात्र तुम्ही ठरवा. हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. स्वामी सांगतात, जर तू तुझ्या आयुष्यात जास्त चिंता करशील तर जास्त तुझे आयुष्य अजून तुला नक्कीच जास्त कोड्यात टाकेल. म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्याच गोष्टींचा विचार अजिबात करू नका. फक्त तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा. पण प्रयत्न करत असताना अजिबात तुमच्या मनामध्ये इतर कोणत्याही गोष्टीचा विचार मात्र तुम्ही करू नका. हे नक्कीच तुम्ही समजलं पाहिजे. अजूनही एखाद्या संध्याकाळी समुद्रकिनाऱ्यावर भेटते, मला सूर्य आणि विचारतो, आजकाल दिसत नाहीस, तू इकडे काय चालू आहे? सध्या कॅलेंडरच्या तारखांप्रमाणे काही उत्तर बदलली असतील तर किती बरं झालं असतं. काही नाही, जुना स्ट्रगल एन्जॉय करतोय. मी रोज नव्या नेहमी पायांवर लाटा घेत उतरतो. मग धास्तावून प्रत्यक्ष त्याला विचारतो, आणि तुझं काय चालू आहे? तर तो सूर्य म्हणाला, माझंही तेच. तो डोळे मिचकावून म्हणतो, कॅलेंडरच्या तारखांप्रमाणे काही काही प्रश्नांची उत्तरं बदलत नाहीत, तेच बरे. हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने नक्कीच समजलं पाहिजे. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये भगवंत ज्या ज्या गोष्टी तुम्हाला करायला सांगत आहेत त्या गोष्टी तुमच्यासाठी उत्तमच आहेत. फक्त तुम्ही स्वतःवर मात्र नक्कीच विश्वास ठेवायला शिका. स्वामी सांगतात, घाबरू नकोस, तू भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे आणि मी नेहमी तुझ्या पाठीशी राहीन. खंत व पश्चाताप या शापातून फक्त 2च प्रकारची माणसे ही नेहमी मुक्त होऊ शकत असतात. पहिली म्हणजे प्रकार निर्गट्टाचा, दुसरा जाणीवेने जगणाऱ्यांचा. हे देखील तितकंच सत्य आहे. स्वामी भक्तांनो, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही अजिबात चिंता करू नका. फक्त तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवायला शिका. तुम्ही स्वामींची निस्वार्थ मनाने भक्ती करायला शिका आणि नेहमी स्वामींचे नामस्मरण तुम्ही तुमच्या मुखामध्ये असू द्या. ज्याच्याबद्दल नाना कल्पना करता येतात, विरंगुळा मिळवता येतो, असा एकच दिलासा असतो, तो म्हणजे उद्याचा दिवस. पण मी तुम्हाला सांगून टाकतो की तुमचा सध्याचा जो काही वेळ आहे, जी सध्याची तुमची स्थिती आहे, ती स्थिती तुमचं आयुष्य बदलू शकते. म्हणून तुम्ही सकारात्मक विचार करा. लोक काय म्हणतील, लोक काय बोलतील, किती टोमणे मारतील आणि काय आमच्याबद्दल बोलतील, या गोष्टीचा जर तुम्ही विचार कराल तर मग मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकणार नाही. ही एक मोठी सत्यता आहे. वारंवार प्रकट झाल्याशिवाय जो नेहमी शांत होत नसतो किंवा वारंवार प्रकट होऊनही जो शांत होत नाही त्याला शल्य असे म्हटले जाते. कलाकृती निर्मात्यापेक्षा मोठी होऊ शकत नाही, हे देखील अंतिम सत्य आहे. स्वामी भक्तांनो, स्वतःच्या वेदनांचा स्वतःला विसर पडायला लागून लावू शकणारा अभिनय हा जगातलाच एकमेव श्रेष्ठ अभिनय असतो, हे देखील नक्कीच आपण लक्षात ठेवायचं आहे. स्वामींचे नामस्मरण करत चला. स्वामींची निस्वार्थ मनाने भक्ती करत चला. कारण वेळ योग्य आल्यानंतर स्वामी माऊली तुम्हाला इतकं देतील की मागाला काही मात्र उरणार नाही. ही एक सत्यता आहे. तुमच्या चरणी मस्तक ठेविले, मिळाली सुखाची सावली. स्वामी महाराज, तुम्हीच आमचे गुरु माऊली. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जगात येताना आपणाकडे देह असतो,
नाव अजिबात नाही. जग सोडताना मात्र नाव असतं, देह नाही. आणि मिळालेल्या देहाचे नावात रूपांतर करण्याचा एकमेव प्रवास म्हणजे आयुष्य असते. आणि या आयुष्यामध्ये आपण नेहमी परमेश्वरांची भक्ती मात्र केली पाहिजे. निस्वार्थ मनाने त्यांचे नामस्मरण केले पाहिजे. कारण तुम्ही कितीही धन कमवले तरी ते धनाचा चांगला अनुभव घेण्यासाठी तुम्हाला मात्र तुमचं आयुष्य पुरेसे लागते. पण नक्की जर तुमच्या पाठीशी परमेश्वर असतील तर नक्कीच तुमच्या आयुष्याची व्हॅलिडिटी स्वतः परमेश्वर नक्कीच वाढवत असतात. म्हणून स्वामी भक्तांनो, तुम्हाला सर्वप्रथम याच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की स्वामींची तुम्ही भक्ती करा, तुम्ही मार्गामध्ये राहा. कारण जी शक्ती भक्ती मार्गामध्ये आहे ती शक्ती अजून कुठेही उपलब्ध नाही. पैसा कमवणे हे जितके महत्त्वाचे असते त्याहून कितीतरी अधिक महत्त्वाचे आहे ते म्हणजे माणसे जोडणे. मग ती माणसे घरातील असोत, बाहेरची. या सत्याची जाणीव होण्यात खरे शहाणपण आहे. हे नक्कीच तुम्हाला समजलं पाहिजे. प्रेशर कुकरला वाफ अनावर झाली की शिट्ट्या राहतात. उरलेली वाफ आतल्या आत जिरून जाते. हे देखील काही लोकांचं तसंच असतं. हे नक्कीच आपल्याला समजलं असेल. स्वामी भक्तांनो, आपल्या आयुष्यासाठी उत्तम तोडगा म्हणजे स्वामींची निष्काम सेवा आणि निष्काम भक्ती. कुठे कसलीही अडचण नाही आणि कसलीही भीती नाही. स्वामी सोबत असताना दुसऱ्याच्या ताटातले हिसकावून खाण्यात एखाद्या व्यक्तीला आपली शान वाटत असते, तर कुणाला तरी आपल्या ताटातलं दुसऱ्याच्या तुरणात भरवण्यात कुणाला तरी समाधान वाटते. हा खेळ संस्कार, समज आणि मानसिकतेचाच आहे. परंतु एक गोष्ट मात्र इथे नक्कीच खरी आहे की प्रत्यक्ष दुसऱ्याचे हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधीच भरत नसतं आणि वाटून खाणारा मात्र कधीही उपाशी मरत नाही. हेही तितकंच खरं आहे आणि सत्य आहे. जो इतरांना संपवण्याच्या नेहमी तयारीत असतो तो स्वतःला वाचवण्यात मात्र कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीही संपत नसतो. हीच खरी नियती आहे. एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, हे कर्मचक्र आहे. इथे असंच घडणार जे तुम्ही करणार. म्हणून तुम्ही चांगले कर्म करा. तुम्ही निस्वार्थ मनाने स्वामींची भक्ती करा. हेच तुमच्या आयुष्यासाठी नक्कीच उत्तम गोष्टी आहेत. स्वामी सांगतात, जर तू शोधणार असशील तर तू काळजी करणारा शोध, कारण तुझा वापर करणारे लोक स्वतः तुला शोधत येतील. हे देखील आपण नक्की चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवलं पाहिजे. जीवनात यशस्वी तुम्हाला खरोखर व्हायचं असेल तर पहिल्यांदा संकटांची तुम्ही मैत्री आणि भीतीला मात्र तुम्ही सामोरे जायला शिका. जीवनाचे एक तत्त्व आहे, जो तुम्हाला भीती दाखवतो त्याच्यासमोर मात्र तुम्ही उभे राहा. घाबरू नका आणि मनामध्ये नकारात्मक विचार मात्र तुम्ही अजिबात ठेवू नका. हक्क गाजवण्याच्या अगोदर कर्तव्य पार पडायला शिकले पाहिजे. तेव्हा त्या हक्काला मात्र 101% किंमत राहते. गरज नाही लागत, कुणाची भीतीही नाही वाटत. कशाची? स्वामी सोबत असताना मार्गही अगदी सोपा होतो, अंधारही अगदी नाहीसा होतो. स्वामी सोबत असताना कशाला कुणाची वाट बघावी का? उगाच भविष्याची काळजी करावी का? स्वामी सोबत असताना संकटात मात्र मी सामोरे जातो. मी हसत हसत असं संकटांना घाबरत नाही. उद्याच्या भविष्याला हे स्वामी असेच नेहमी सोबत राहा, माझ्याही आणि इतरांच्याही. स्वामी, तुमच्या चरणी मी एक गोड प्रार्थना करतो. तुमच्या चरणी मस्तक ठेविले, मिळाली सुखाची स्वामिली. स्वामी माऊली, तुम्हीच आमची गुरु माऊली. दगडातून मूर्ती बनवण्यासाठी ज्या पद्धतीने दगडाला टाकेचे घाव सोसावे लागतात, तसेच तुमच्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी तुम्हाला देखील परिस्थितीचे, दुःखाचे तसेच अनेक घाव सोसावे लागतील. पण तुम्ही घाबरू नका, तुम्ही नेहमी चिंता करू नका. तुम्ही स्वामींवर नेहमी विश्वास ठेवत चला, कारण स्वामी नेहमी तुमच्यासोबत असतात. स्वामी माऊली नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी राहून त्यांना आशीर्वाद देत असतात. म्हणून तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवून त्यांचे निस्वार्थ मनाने भक्ती मात्र नक्कीच केली पाहिजे. भाकरी मिळणे असे अवघड नाही, पण ज्याच्या समवेत असंच खेळत तिचा तुकडा मोडावा अशी इच्छा व्हावी असा माणूस मिळणे मात्र अवघड आहे. म्हणून तुम्ही सर्वप्रथम अशी माणसं नक्कीच पाहिजेत जे तुमच्यासाठी उत्तम गोष्टी आहेत. सर्व स्वरूपे सर्वेशे सर्व शक्ती संविते नो देवी दुर्गा देवी नमोस्तुते. याचा अर्थ असा होतो की
चराचरात वास्तव्य करणाऱ्या सर्व जगातील जगाचे स्वामिनी, सर्व शक्तींनी परिपूर्ण अशी आहे. श्री दुर्गा माते, माझी भीती दूर कर, तुला नमस्कार असो. हीच आपल्याला चांगल्या पद्धतीने आध्यात्मिक गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. स्वामी सांगतात, जो स्वतः नेहमी आनंदी राहतो आणि दुसऱ्यालाही आनंदी ठेवण्याचे सामर्थ्य ठेवतो, त्याला मात्र नेहमी आनंदी ठेवण्याचे सामर्थ्य स्वतः भगवंत ठेवत असतात. म्हणून तुम्ही सर्वप्रथम इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न करा. हे तुम्हाला समजलं पाहिजे. चांगले करायला जमत नसेल तर दुसऱ्यांचे वाईटही तुम्ही कधी करू नका. कारण जसे तुम्ही इथे कर्म कराल तसे तुमचं आयुष्य होऊन जाईल. प्रथम चांगले कर्म करून तर पहा. भगवंत तुम्हाला इतकं देईल की मागायला अर्थसुद्धा उरणार नाही. हे मात्र तितकंच खरं आहे आणि तितकंच सत्य आहे. तू नक्कीच ज्याप्रमाणे जे सुरू केले त्याचा अंत नीट मात्र झालाच पाहिजे. वाईट माणसे जिंकली तरी चालतील, पण चांगला माणूस मात्र कधी हरला नाही पाहिजे. हे नक्कीच खरे. आपल्यासमोर जर वाईट माणूस येऊन उभा राहिला तरी त्याच्यातील तुम्ही चांगले गुण नक्कीच घेतले पाहिजेत. बाकीचे त्याच्यामध्ये दुर्गुण आहेत, त्यावर भगवंत मात्र पाहून घेईल की त्यांचं काय करायचं. ते ज्याचे कर्म चांगले आहेत तो कधी संपत नसतो. कारण सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी तर येतात, परंतु त्या अडचणी या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याच्या अडचणी मात्र आयुष्यभर संपणार नाहीत. म्हणून तुम्ही स्वामींवर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. निस्वार्थ मनाने तुम्ही स्वामींची भक्ती करा. हेच तुमच्या आयुष्यासाठी उत्तम आणि सर्वात चांगल्या गोष्टी आहेत. नक्कीच विचार बदलले की स्वभाव देखील बदलतो. स्वभाव बदलला की सवय बदलते. सवयी बदलल्या की व्यक्तिमत्व बदलते आणि व्यक्तिमत्व बदलले की भवितव्य मात्र बदलते. म्हणून आयुष्यात बदल महत्त्वाचा आहे. हेच सांगण्याचा हेतू आहे. मृत्यूनंतर जे जे काढून घेतले जाईल तो मात्र तुमचा संसार असेल, पण मृत्यूनंतर जे चितेच्या ज्वालासोबत लपेटून येईल ते मात्र तुमचे कर्म असतील आणि मीच त्यावेळी तुमच्यासोबत असेन, असे स्वामी माऊली आपल्या भक्तांना सांगत असतात. स्वामी भक्तांनो, ठेविले अनंती तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तुम्ही नेहमी समाधानी राहा. स्वामींनी तुम्हाला ज्या परिस्थितीमध्ये ठेवलेले आहे त्या स्थितीमध्ये खरोखर तुम्ही आनंदी राहिले पाहिजे. कारण स्वामी तुम्हाला त्याच गोष्टी देतात ज्या तुमच्यासाठी उत्तम आहेत. तुम्ही ज्या व्यक्तीसाठी नेहमी उपलब्ध राहता त्या व्यक्तीला कधीच तुमची खरी किंमत समजणार नाही. कारण त्याच्या मनामध्ये आणि डोळ्यांमध्ये हा ब्रह्म तयार झालेला असतो की तुम्हाला त्याची भरपूर गरज आहे, त्याला मात्र तुमची नाही. जो व्यक्ती नेहमी दुःखाचे रडगाणे गात असतो त्याच्या दारावर उभे असलेले सुख मात्र बाहेरूनच परत जाते. आणि जो व्यक्ती स्वामींवर श्रद्धा ठेवून स्वामींच्या इच्छेत इच्छा मिसळून राहतो त्याला स्वामी कृपेने भरपूर सुख मात्र प्राप्त होते. हे नक्कीच खरे आहे, अंतिम सत्य आहे. स्वामी सांगतात, प्रत्येक वेळी चालता चालता कधीतरी तुला ठेच लागणारच. जगायचं म्हटलं तर दुःख तर तुला असणारच. ठेच लागणार म्हणून चालणं का सोडायचं? दुःख आहे म्हणून जगणं का सोडायचं? दुःखात आनंदाला कुठेतरी शोधायचं असतं. आतून रडतानाही दुसऱ्याला हसवायचं. यालाच जगणं म्हणतात, यालाच जीवन म्हणतात, जे तुला समजलं पाहिजे. मन संपूर्ण निशंक करणे म्हणजे प्रत्यक्ष डोळस होणे. मन स्वच्छ करून घेण्याचा अधिकार कोणालाही हिरावून घेता येणार नाही. ज्याच्यात प्रत्यक्ष, ज्याचा तोच त्या पवित्र कार्याच्या आड येतो. मन संपूर्ण निष्कंक करून घ्यायला आम्हीच आमचे तयार नसतो. कारण आपल्याला कमीपणा स्वीकारावा लागेल याची मात्र भीती किंवा अहंकार असते, जी आपल्यासाठी प्रत्यक्ष अवघड गोष्ट आहे. स्वामी सांगतात, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात खरोखर प्रगती करावी वाटत असेल तर प्रथम तुम्ही दुसऱ्याच्या प्रगतीवर चालू नका. एवढं मात्र नक्कीच तुम्ही प्रथम लक्षात ठेवा. कुणीही तुमच्या पाठीशी असो किंवा नसो, पण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी तुमच्यासोबत आहेत. निरोप घेऊन निघावं सन्मानाने, आतिथ्यशील ओलांडून यजमानाचा सूर अनुसत्तर बदलेपर्यंत रंगवू नये. अनिथीन प्रत्यक्ष कुठे अगदी देहाती, हे देखील तितकंच खरी आहे आणि तितकंच सत्य आहे. स्वामी भक्तांनो, माणसं काल बोलत होती, आज बोलत आहेत आणि उद्याही ते बोलत राहणार आहेत. प्रत्यक्ष तुम्ही ठरवायला हवं की तुम्ही कोणाकडे किती लक्ष द्यायचं.
ते जर तुमच्या स्वतःवर विश्वासच असेल तर तुम्हाला कोणत्याच गोष्टींचा काहीच फरक पडणार नाही आणि गरज देखील पडणार नाही. म्हणून माणसं बोलतात आणि काय बोलतात या गोष्टी आणि या गोष्टींची चिंता करण्यापेक्षा तुम्ही मात्र स्वतःवर विश्वास ठेवायला शिका आणि स्वामींची नक्कीच तुम्ही निस्वार्थ मनाने भक्ती करायला शिका. भूतकाळ आणि भविष्यकाळ प्रत्येक वेळी तसाच असतो. वाऱ्यासारखा वार निर्माण झाला की तिथं कधीच पुढच्या क्षणी थांबत नाही. माणसांचे भूतकाळाच्या पारंब्या मात्र कधी सोडत नाही. कोणतेही स्वप्न हे नवसाने पूर्ण कधीच होत नाही, तर त्यासाठी मेहनतीचा प्रचंड डोंगर उचलावा लागतो. म्हणून तुम्ही त्यासाठी तयार राहा. याशिवाय तुम्हाला प्रयत्न, यश मिळणे हे मात्र अशक्य आहे. वेळ सोडून या जगात कोणीच अचूक न्यायाधीश नसतो. कारण वेळ जर तुमची चांगली असेल तर सगळेजण तुमच्यासाठी चांगलेच असतील आणि वेळ जर तुमची खराब असेल तर नक्कीच तुमच्या आयुष्यात तुमच्या जवळचेही तुमचे कधीच राहणार नाहीत. म्हणून जास्त चिंता करू नका. वेळ बदलत नसते, तर वेळ बदलण्यासाठी तुम्हाला मात्र कष्ट घ्यावे लागतील आणि तुमची जागा घेणारा दुसरा कोणी आला की तुम्ही एक पाऊल स्वतःहून मागे आलेले हे तुमच्यासाठीच उत्तम आहे. कधीकधी असंही होतं, काही बिघडलं नसताना, सर्व काही ठीकठाक असताना मनात कोणतं तरी प्रत्यक्ष काहूर असतं. अशांती, अस्वस्थता, विमनस्कता, कसलं तरी काहूर आणि हुरहुर, काहीतरी गमावल्याची प्रत्यक्ष भावना किंवा काहीतरी कमावल्याची चुटपूट असं प्रत्यक्ष वाटतं. पण संगीताचे सूर मनात झिरपत नाहीत. गप्पा गोष्टीने मन कधी हरवत नाही. आपल्याला जे काही हवे ते मात्र हे नव्हे असं वाटत नसते. असं नसून वाटत राहते. म्हणून तुम्ही सर्वप्रथम तुमच्या मनाला स्थिर ठेवलं पाहिजे. कारण जर तुमचं मन स्थिर असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात नेहमी पुढे जाऊ शकाल आणि जर तुमचं मन स्थिर नसेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकणार नाही. प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या श्वासापर्यंत अगदी 2च मार्ग ठेवलेले आहेत. एकतर तू देऊन जा, नाहीतर सर्व काही सोडून जा. कारण सोबत घेऊन जाण्याचा कोणताही अधिकार अजून निसर्गाने दिलेला नाही. म्हणून आपण प्रत्यक्ष क्षणी कर्म चांगले केले पाहिजेत. त्याचा फायदा एक ना एक दिवस होणार. एक दिवस निर्माळ व्हायचं. प्रकाशाला अंधाराचा मात्र शाप असतो. चंद्राच्या आयुष्यात एक दिवस अमावस्येचा असतो. हे देखील तितकंच खरं. अतिविचारांमुळे नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करत असता, ज्या अस्तित्वातच नसतात. हे देखील तुम्हाला समजायला हवं. प्रत्येक वेळी भावना बोलूनच दाखवल्या पाहिजेत असं काहीच नसतं. तर ते समोरच्या व्यक्तीला समजूनही घेता आलं पाहिजे. हेच जास्त सर्वश्रेष्ठ असतं. स्वामी सांगतात, बोलून कधी दाखवायचं नसतं. बस लक्षात मात्र ठेवायचं असतं की कोण तुमच्याशी कसं वागतं. कारण बोलून नेहमी वाईट होण्यापेक्षा नेहमी प्रत्यक्ष शांत राहणे हे तुमच्यासाठी केव्हाही उत्तम आहे. कारण लोक खोटे बोलून माणसे जिंकतात, मात्र तुम्ही खरे बोलून प्रत्यक्ष सगळ्यांपासून दूर जात असाल तरी देखील तुम्ही सत्याची साथ कधीही सोडू नका. कारण सत्याच्या पाठीमागे नेहमी स्वामी माऊली उभे असतात. म्हणून तुम्ही नेहमी चांगले कर्म करत चला. वेळ आल्यानंतर परमेश्वर प्रत्येक गोष्टी नक्कीच उत्तम करून टाकतील. जीवनातील प्रत्येक सकाळ प्रत्यक्ष अशी प्रत्येक क्षणी जगा की आपण नसल्याने प्रत्येकाच्या मनात आपली ओळख काहीतरी सांगून जाणारी मात्र नक्कीच ठरली पाहिजे. स्वामी सांगतात, जगात कुठली गोष्ट अति केली की त्याची मात्र माती होते. पण भगवंतांचे नामस्मरण एकमेव गोष्ट अशी आहे की जर तुम्ही अति कराल तर त्याची माती होत नसते, तर त्याचे 101% सोने होते. थंडी क्षणांचीच असते, पण गारवा मात्र कायमचा असतो. ओळख देखील क्षणांचीच असते, पण आपुलकी मात्र कायमची असते. भेट देखील प्रत्येक क्षणांचीच असते, पण नक्कीच नाते आयुष्यभराचे असते. सहवास क्षणाचा, पण ओढ कायमची. हीच खरी नाती असतात. ते म्हणजे मनाची. जिव्हाळा हा तुमच्या घराचा कळस आहे. माणुसकी तुमच्या घरातील तिजोरी आहे. तसेच गोड शब्द हे घरातील धनदौलत आहेत. शांतता ही घरातील लक्ष्मी आहे. पैसा हा घराचा पाहुणा आहे. व्यवस्था ही घराची शोभा आहे. तसेच समाधान हे घराचे सुख आहे. जे तुम्ही चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवलं पाहिजे. जेवढ्या वाईट दिवसांचा तुम्ही सामना कराल
त्याहीपेक्षा दुप्पट चांगले दिवस भगवंत तुम्हाला अनुभवायला देतील, हे आम्ही तुम्हाला ठामपणे सांगून टाकतो. दुसऱ्याला उपदेश करताना आपण त्या वाटेवर चालत आहोत का, हे तुम्ही एकदा तपासून पहा. कारण उपदेश देणं तर सोपं असतं, पण त्याचा अवलंब करणं जरा अवघड असतं, जे तुम्हाला समजलं पाहिजे. जीवनात हिमतीने हारा, पण हिम्मत कधी तुम्ही हारू नका. जीवन बदलण्यासाठी वेळ तर सर्वांनाच मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी पुन्हा तुम्हाला जीवन मिळणार नाही. म्हणून तुम्ही प्रत्येक क्षण आनंदाने जगला पाहिजे. चांगल्या लोकांचे एक वैशिष्ट्य आहे, त्यांची आठवण कधी काढावी लागत नाही, तर ते कायमच आठवणीत राहतात. हीच गोष्ट एक सत्य आणि उत्तम गोष्ट आहे. जिभेसारखा खतरनाक अवयव नाही. माणसं भांडतात, युद्ध होतात, नातेवाईक देखील दुरावतात, अपेक्षाभंग होतात, अपमान प्रत्यक्ष करावेसे वाटतात. हे सगळं जिभेमुळे. भाषा अत्यंत चांगली, पण जीभ वाईट असते. हे देखील एक सत्यच गोष्ट आहे. आणि स्वामी सांगतात, नशिबाने जरी तुझी साथ सोडली तरी देखील जगायचं असतं, आणि नशिबाचे सगळे फासे हे तुमच्या मनाप्रमाणे पडतीलच असे नाही, पण ते जसे पडतील त्या परिस्थितीत आयुष्याचा 8 डाव जिंकण्याची जिद्द तुमच्या अंगी मात्र असली पाहिजे. जर प्रत्येकाने आपला नक्कीच विचार करताना दुसऱ्यांच्या मनाचा आणि प्रत्यक्ष मनाचा विचार केला, तर नात्यात किंवा मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा मात्र येणार नाही. हे नक्कीच खरं. दुःख विसरायचं असेल तर प्रथम तुम्ही स्वतःला हसू नक्कीच हसायला शिकवा, आणि आनंद तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मात्र इतरांना हसवायला शिका. नक्कीच शिकवा. हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं पाहिजे. नात्यांचं जेव्हा प्रत्यक्ष पोस्टमार्टम केलं जातं, तेव्हा लक्षात आलं की नातं निभावणारे कमी व धोका देणारे जास्त असतात. पण तुम्ही या पद्धतीचं कधी कार्य करू नका. स्वामी सांगतात, आयुष्याचे अनुभव तुम्हाला पैसे कमवायला मदत करतील अथवा नाही, पण जगायचं कसं हे मात्र तुम्हाला नक्कीच तुमच्या जवळचे लोक शिकवून जातील. सुख म्हणजे काय? कालच्या दिवसाची खंत नसणं, आजचा दिवस स्वतःच्या मर्जीने जगणं आणि उद्याची थोडीही चिंता न करणं, याला सुख म्हणत असतात. पण तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सावध मात्र राहिलं पाहिजे, कारण परिस्थिती केव्हाही बदलू शकते आणि परिस्थिती केव्हाही वाईट होऊ शकते. हे मात्र परमेश्वरांच्या हातात आहे. म्हणून प्रथम तुम्ही चांगले कर्म केले पाहिजेत. हेच सर्वप्रथम श्रेष्ठ आहे. हे नक्कीच तुम्हाला समजलं पाहिजे. सध्या माणसांचे दुःख एक मुख्य कारण आहे. ते म्हणजे माणसाला माहिती तर प्रत्येक गोष्टीची असते, पण समजून काहीच त्यांना घ्यायचं नसतं. आयुष्यात समजून घेणाऱ्या नेहमीच लेखलं जातं. वेळ सोडून तुमचा प्रत्यक्ष तुमचं असं या जगात कोणीही नाही. जर तुमची वेळ चांगली असेल तर तुमचे सर्वजण आहेत, आणि जर तुमची वेळच खराब असेल तर तुमचे परके होतात. वेळेचं माणसाला आपल्या परक्यांची मात्र ओळख करून देत असते. हे नक्कीच खरे. प्रत्येक माणसानंतर भगवंत असतो. मग तुम्ही मंदिरात जाता याचे कारण काय? याचे फार सुंदर उत्तर तुम्ही ऐकूनच जा. वारा तर उन्हातही वाहतो, पण त्याचा खरा आनंद सावलीत गेल्यावरच आपल्याला मिळून जातो. तसेच भगवंत प्रत्येक गोष्टीमध्ये चराचरात व्यापून आहेत, परंतु त्यांचा आनंद मंदिरात गेल्यानंतरच आपल्याला चांगल्या पद्धतीने समजून जातो. म्हणून तुम्ही परमेश्वरांची भक्ती करत चला. हे तर तुमच्यासाठी उत्तम गोष्टी आहेत. उगवून नक्कीच उगवलेला हा दिवस आपल्याला आनंददायक व उत्साहवर्धक आणि उत्तम आरोग्यासाठी जावा, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या संघर्ष काळात संयम हाच एक तुमच्यासाठी रस्ता आहे. दिवस तुमचाच असणार आहे, एवढे मात्र तुम्ही नक्कीच विश्वासपूर्णत्व स्वतःवर ठेवला पाहिजे. आणि स्वामी भक्तांनो, या संपूर्ण जगामध्ये सुंदर काय असेल तर ते तुमचं मन आहे, तुमचा दृष्टिकोन, तुमचे विचार आणि तुमचे वागणे, आणि काहीही न लपवता मन मोकळेपणाने जगणे, यातच खरी सुंदरता आहे, जे नक्कीच तुमच्यामध्ये देखील असली पाहिजे. देखाव्याची जी नाती असतात ती मात्र नेहमी दुरूनच देखावा करत असतात. खरी नाती तर तुमच्यासाठी ती असतात, चांगली असतात, जी कशाचीही कधीही पर्वा न करता प्रत्येक क्षणी तुमच्यासोबत नक्कीच असतात. मग ते नातं कोणतं का असेना.
आणि जी नाती वेळेनुसार अथवा कोणाच्या तरी सांगण्यानुसार नेहमी बदलत असतात ती मात्र तुमची कधीच नसतात. हे देखील तितकंच आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कुणाचं सुख पाहून ते तुमच्या वाट्याला काय नाही म्हणून नेहमी असमाधानी राहण्यापेक्षा कोणाचं दुःख पाहून निदान ते आपल्या वाटेला परमेश्वरानं दिलेलं नाही हे पाहून नेहमी समाधानी राहून नक्कीच जगलं पाहिजे. क्रोधात नक्कीच घातक आहे, त्याला प्रत्यक्ष तुम्ही गाडून टाका. संकटेही क्षणभंगूर आहेत, त्यांचा मात्र तुम्ही सामना करा. आणि आठवणी या चिरंतन आहेत, त्यांच्या हृदयात नक्कीच त्यांना तुम्ही तुमच्या हृदयामध्ये साठवून मात्र नक्कीच ठेवलं पाहिजे. स्वामी सांगतात, जीवनातल्या प्रत्येक कठीण परिस्थितीला हसत हसत सामोरे जा, कारण रोज पडलेल्या उन्हानं समुद्र कधी आटत नसतो. हे नक्कीच तुम्ही समजलं पाहिजे. नुसती भाकरी कमावणे नाही, तर कमावलेली भाकरी एकत्र बसून खाणे म्हणजे खरं कौटुंबिक सुख असतं. वागणं हा एक नक्कीच आरसा आहे आणि ज्यात प्रत्येक जण स्वतःची प्रतिमा इतरांना दर्शवित असतो. म्हणून तुमची तुम्ही वागणूक नेहमी चांगली ठेवली पाहिजे. हेच तुमच्यासाठी उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट आहे. कर्माची परतफेड करावीच लागते. त्यासाठी कर्म करताना नेहमी सजग होऊन कर्म करा, कारण ब्रह्मांडातील कोणताही नियम कधीही बदलू शकतो, पण कर्माचा सिद्धांत कधीही बदलणार नाही. उशिरा का होईना, पण कर्माचे फळ 101% मिळून जाते, हे नक्कीच आपण समजलं पाहिजे. सुखाचे क्षण तुमच्या अवतीभोवती आहेत, त्यांच्याकडे मात्र डोळसपणे तुम्ही बघायला शिकलं पाहिजे. एखाद्याशी हसता हसता तितक्याच हक्काने तुम्हाला रुसता देखील आलं पाहिजे. समोरच्याच्या डोळ्यांतलं पाणी अलगद मात्र तुम्हाला पुसता देखील आलं पाहिजे. नेहमी आयुष्यात आनंदी मात्र तुम्हाला राहता आलं पाहिजे. गवत उगवण्यास एक पावसाची सर खूप होते, पण वटवृक्ष उगवण्यासाठी खूप उशीर लागत असतो. तसेच गवत लवकर उगवते आणि लवकर ते सुकून देखील जाते, परंतु प्रत्यक्ष वड उशिरा उगवतो आणि नक्कीच हजारो वर्ष जगत असतो. तसेच तुमचे चांगले विचार आणि तुमची चांगली प्रत्यक्ष माणसे समजण्यासाठी तुम्हाला उशीर तर लागत असतो, पण एकदा का ती तुम्हाला समजली तर आयुष्यभर तुम्हाला ते विसरत नाहीत. ही एक सत्यता आहे. शंकेला कधी इलाज नसतो, स्वभावाला कधी कोणतं औषध नसतं, चारित्र्याला प्रमाणपत्र नसतं आणि शब्दांपेक्षा काही तिकडे देखील नसतं आणि मौनासारखं उत्तम साधनही नसतं. आयुष्यातील कुठली भेट शेवटची ठरेल हे मात्र कधी तुम्हालाही सांगता येणार नाही आणि आम्हालाही सांगता येणार नाही. म्हणून प्रत्यक्ष घेतला जाणारा प्रत्येक निरोप तुम्ही असा घेत चला की त्याने फक्त चेहऱ्यावर हसू उमटेल. 2 अक्षरांचे 2.5 अक्षरांचे भाग्य, 3 अक्षरांचे नशीब उघडण्यासाठी 4 अक्षरांची मेहनत तुम्हाला तुमच्यासाठी उपयोगाला येत असते. पण 1 अक्षराचा मीपणा माणसाचे जीवन एका क्षणामध्ये नक्कीच नष्ट करून टाकतो. हे देखील तितकंच खरं आहे. स्वामी भक्तांनो, असंख्य प्रयत्न करूनही जेव्हा तुमच्या हाती काहीच लागणार नाही, तेव्हा तुम्ही एकच गोष्ट निश्चिंत तुमच्या हाती लागते, तो म्हणजे अनुभव. आणि तुम्हाला आलेला तो अनुभव तुमच्यासाठी पुढील काही कार्यासाठी देखील भरपूर कामाचा ठरून जाईल. म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अनुभव नक्कीच चांगल्या गोष्टींचा केला पाहिजे, ठेवला पाहिजे. ते म्हणजे लक्षात पूर्वजन्मांचे अर्धवट राहिलेली सेवा या जन्मात पूर्ण करण्याची संधी प्रत्यक्ष स्वामींनी आपल्याला दिलेली आहे. कोणत्या ना कोणत्या कुळात जातीत जन्माला आला, नक्कीच त्यापेक्षा स्वामी सेवक म्हणून झाला हे आपले परमभाग्य आहे. हे नक्कीच स्वामी भक्त हो आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि नेहमी स्वामींची अशीच भक्ती करायची आहे आणि असेच स्वामींचे गोड संदेश नक्कीच तुम्ही ऐकत चला. हा स्वामी संदेश जर तुम्ही तुमचा किमतीचा वेळ देऊन ऐकलेला असेल तर आम्ही तुमचे आभार मानतो. आपण भेटूयात पुढील एका गोड आणि प्रेरणादायी संदेशवाद्वारे. धन्यवाद.